रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीना. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज 8वा भाग आहे. संत श्रोत्यांशी कसा संवाद साधतात आणि श्रोत्यांनी कसं ऐकायचं याविषयी आपण संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या शब्दांच्या माध्यमातून एक विषय मांडला. आज मी बोलणार आहे ते भाषेविषयीचा आत्मविश्वास. संतांच्या मनामध्ये आपल्या भाषेविषयीचा आत्मविश्वास म्हणजे मराठी भाषेविषयीचा आत्मविश्वास. अध्याय 6वा आहे. अध्याय 6वा जो आहे भगवद्गीतेतला तो आहे ध्यानयोग. ध्यानयोगामध्ये समाधीचा जो मार्ग आहे त्याविषयीचं विवेचन आहे. मूळ भगवद्गीतेमध्ये आहे ते ह्या पद्धतीनं जातं. भ्रूमध्या दृष्टी धरुनी रिपुसारे रोधुनी प्राणने ब्रह्मरंध्री योगितो ध्यानासनी. आणि कुठे आसन लावलं जातं? निवडुनी भूदेश निर्मळ समतला भूमीवरी पसरुनी दर्भास त्यावर अजिन वस्त्रा अंतरी. सोड तृष्णा संचयाची आत्मसंयम साधुनी प्राणने ब्रह्मरंध्री योगितो ध्यानासनी. श्रोतो, हे गाणं गीत भगवद्गीता या माझ्या पुस्तकातलं आहे. भगवद्गीतेचं रूपांतर 25 गीतांमध्ये मी केलं. त्यातला हा मुद्दा 6व्या अध्यायातला आहे. तिथे व्यान, अपान, उदान, समान आणि ब्रह्म या 5 पायऱ्यांवरती समाधीची प्रक्रिया आहे. कुंडलिनी जागृती असाही संदर्भ या बाबतीत येतो. आणि 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पण हा योग या शब्दामधला सर्वोच्च प्रकार आहे आणि तो कठीण आहे, समजावून सांगायला कठीण आहे तो. पण ज्ञानेश्वर माऊलींना आपल्या मराठी भाषेबद्दलचा जो अभिमान आहे आणि खात्री आहे की ह्या मराठी भाषेतूनच हे साध्य होऊ शकतं. आणि म्हणून पहिल्या अध्यायापासून 5व्या अध्यायापर्यंत जो उल्लेख आला नाही मोठ्या प्रमाणावरती, तो तुम्हाला या 6व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच आढळतो. आणि त्या सुरुवातीला हे वर्णन करण्यापूर्वी समाधीचं किंवा कुंडलिनी जागृतीचं माऊलींनी काही ओव्या सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली जी ओवी आहे ती तुम्ही आम्ही साहित्यिक सगळेच जण नेहमीच साधारणतः कुठच्याही कार्यक्रमामध्ये वक्तात उल्लेख करतात. ती ओळ आहे, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविना. पण एवढीच ओळ. पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या काही आपल्या माहितीसाठी येत नाहीत. पण आज मी तुमच्यासाठी म्हणून त्या ज्या पुढच्या ओव्या आहेत काय आहेत त्या तुमच्यासमोर मी मांडणार आहे. आणि मग आपण मराठी भाषेविषयी बोलू. आणि त्या ओव्या ज्या मी वाचून दाखवणार आहे त्याचं अलीकडच्या भाषेतलं रूपांतर काय आहे ते मी तुमच्यासमोर मांडेन. आता त्या ओव्या तुम्हाला मी वाचून दाखवतो. आधी ऐका त्या ओव्या काय आहेत त्या. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन. जिये कोवळिकेचे नि पाडे दिसती नादीचे रंग थोडे. वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. ऐका रसाळपणाच्या लोभा की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. सहजे शब्दूतरी विशो श्रवणाचा परी रसना म्हणे हा रसू आमुचा. घ्राणासी भावो जाय परिमळाचा हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळयाही पुरो लागे धणी. ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे.
जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे बोलू भुजाई आविष्करे अलिंगावया. काय सुंदर वर्णन आहे. काय कल्पना केली माऊलींनी. बघा आम्ही आता अलीकडच्या काळात आता तुम्ही महाराष्ट्रात गोंधळ चालूच आहे भाषेविषयीचा. आम्हाला जास्त अभिमान आहे, आम्हाला जास्त अभिमान आहे असं. पण बघा ना 700 वर्षांच्या आधी माऊलींनी मराठी भाषेचा अभिमान सांगताना किती सुंदर सांगितलं आहे. हां एक तरी अर्वाच्य शब्द आहे का हो या ओव्यांमध्ये. आत्ता जे भयंकर अष्टलाग्य आणि अर्वाच्य भाषा वापरून मराठी भाषेचा अभिमान सांगतायत, जिला नुकताच अभिजात दर्जा मिळाला. पण ह्या ओव्या किती सुंदर आहेत सांगितलेल्या. त्याचं मराठी रूपांतर मी तुम्हाला आता ऐकवतो आणि मग आपण थोडा वेळ त्या मराठी भाषेच्या समृद्धतेविषयी बोलू. म्हणजे माऊलींनी का सांगितलं, त्याचं कारण काय आहे तेही आपल्या लक्षात येईल. त्याचं रूपांतर असं आहे मी केलेलं अलीकडच्या मराठी भाषेमध्ये. माय मराठी बोललो जरी अमृतालाही जिंकतील सत्वरी ऐशा अक्षरांची गुंफेन सरी मधुर शब्द प्रणाली जिच्या कोमलते पुढती सप्तस्वरांचे रंग फिके पडती सुगंधही घेईल शरणागती जिच्या पुढे रसाळ वाणीच्या लोभापायी जिभा येती कानांच्या ठाई इंद्रिय करतील हातघाई आपसात शब्द जरी कानांचे प्रयोजन परी जीभ म्हणे हे माझे भोजन नाकास मोहवी सुगंधीपण ऐसी शब्दांचीच रूपे पदपंक्ती नवलाची रीत पाहून डोळे होतील तृप्त म्हणती रुपयाची खाण पुढ्यात अमुच्या असे पदास पूर्णता लाभता क्षणी मन बाहेर येई धावनी आणि सरसावे हात पसरुनी मिठी मारण्या शब्दाला. पाणी जुतं डोळ्यात अशा पद्धतीनं वर्णन ऐकल्यानंतर मराठी भाषेचा इतका सुंदर अभिमान त्याच्यानंतर आजतागायत कोणी मांडला नाही होतो. भगवद्गीतेचं निरूपण आहे, तो विषय कठीण आहे, तो सर्वसामान्य माणसाला कळायला हवा म्हणून माऊलींनी भगवद्गीतेची निवड केलेली आहे निरूपण करण्यासाठी. असंख्य दृष्टांत सामान्य श्रोत्याला कळलं पाहिजे की नेमका अर्थ काय आहे. स्थितप्रज्ञाची व्याख्या सांगत असताना ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये गृहिणी पण आहेत, स्वयंपाकघरातल्या स्त्रिया आहेत, त्यांना स्थितप्रज्ञ कसं सांगणार. तर माऊलींनी डावेचं उदाहरण दिलेलं आहे. आणि स्वयंपाकघरामध्ये जी डाव असते ती भाजीत जाते, ती आमटीतही जाते, तीच कढीमध्येही जाते. तिन्ही ठिकाणी जाऊनही ती त्यातली एकही गोष्ट आपल्या अंगाला लावून घेत नाही. ती डाव तशीच्या तशी राहते. तसा स्थितप्रज्ञ असतो. प्रिय घडता मोद नसे अघटित तरी दुःख नसे याच वृत्ती नित्य वसे ब्रह्मसमीपता. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जो विषय चालू आहे तुमच्या माझ्या कानावरती सातत्याने येतो आहे मराठी भाषेबद्दलचा, मग भारतातल्या उत्तर दिशेतून आलेली मंडळी, मग मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मग हिंदी आलं पाहिजे, मराठी आलं पाहिजे. मला असं वाटतं की सगळ्याच भाषा यायला हव्यात. मग कोणी असं म्हणू नये की मला ही भाषा शिकायची नाही म्हणून. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर श्रोते हो, म्हणजे तो भाषावार शब्द आहे की भाषा वॉर आहे असा प्रश्न पडतो आहे. भाषावार प्रांतरचना सोयीच्यासाठी होती, ती काय भांडण्यासाठी नव्हती. पण एक गोष्ट नक्की आहे की भाषेचा विचार करत असताना आता ह्या संतांच्या भाषेमध्ये शब्द येतातच की कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक येणे मज लावी यलावे धू. कसं काय झालं, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये तो उकार जो आहे तो कानडीमधनं आलेला आहे, पण मराठीने तो मान्य केला. असं भारत एकत्र यायला हवा. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू, जो उकार आहे तो कन्नडमधनं आलेला आहे. मला असं वाटतं की संपूर्ण देश एकत्र करायचं असेल तर या संतांच्या भाषा एकत्र केल्या तरी चालणार आहे. म्हणून माऊलींचं हे म्हणणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि घडतं. सारख्या पद्धतीनंच व्यक्त होतात सगळे संत, मग त्यांच्यात कशी भांडणं नाहीत. आम्हा माणसांच्यात काही भांडणं आहेत सध्या. कबीर म्हणतात प्रल्हादने पिता त्यजो भरतने आपली माय बिबीकरने भाई त्यजो श्रीराम के काज. तुलसीदास म्हणतात त्यजो पिता प्रल्हाद बिबीकन बंधू भरत महतारी. आणि जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात प्रल्हादे जनके विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. तिघही सारखेच व्यक्त होत आहेत, पण एकमेकांचं चोरलं म्हणता येतं का नाही. हे एकत्र येणं आहे, त्या प्रतिभेचं एकत्र येणं आहे. अगदी सोपं उदाहरण सांगतो. संतांच्या भाषेच्या बाहेर जाऊन मराठी भावगीतं घ्या, चित्रपट गीतं घ्या, तिथेही आम्हाला हे साधारण आढळलंच ना. मुंबईचं जावई चित्रपट
गीतकार कोण? गदी माडगुळकर. काय? कारे दुरावा कारे आबोला अपराध माझा असा काय झाला मध्ये, हात चांदण्यांचा घेसी उशाला अशी ओळ की नाही आहे. तर जगदीश खेबुडकर, धुंदी कळ्याना धुंदी फुलाना या गाण्यामध्ये तुझा स्पर्श की हात हा चांदण्यांचा. पण ते कुसुमाग्रज ज्ञानपीठ पारितोषिक विजेते काय म्हणतात? काढ सखे गळ्यातुल तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. मराठी भाषेची समृद्धता आहे. 3 वेगवेगळे कवी वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त होत आहेत. कोणी एकमेकांचं चोरलं म्हणण्याची शंकाच आपल्या मनामध्ये येत नाही, तरी दृष्टांत एक येतो. याचा अर्थ प्रतिभेच्या शिखरावर पोचल्यानंतर खालचं सारं शब्दांचं जग सारखं दिसत असणार. जसं तुम्हा आम्हाला डोंगराच्या शिखरावर पोचलात की खाली सगळं सारखं दिसणार ना, जाताना वेगवेगळं दिसेल वाटा, पण वरती पोचल्यानंतर सगळं सारखं दिसतं. मला असं वाटतं की थोडा सात्विक पद्धतीनं राजस पद्धतीनं आम्हाला मराठी भाषेचा विचार करायला लागेल. त्याचा प्रारंभ शके 1212 म्हणजे 1290 इसवीसनमध्ये माऊलीने केलेला आहे. म्हणून मला 6व्या अध्यायातल्या ह्या ओव्या त्या अत्यंत जवळच्या वाटतात छोटे हो, त्या तुमच्यासमोर मांडल्या. आणि म्हणून माऊली असं म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. म्हणजे बाकी सोडा, अमृताला सुद्धा पैजेवर जिंकण्याची ताकद आहे. अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. कोणासाठी? तुमच्यासाठी. कोण आहे रसिक? सरस, उलटा सुलटा सरस, तो रसिक आहे. आता सगळे सीख झाले, आम्हाला रसिक व्हायला पाहिजे सगळे, आणि हा उपक्रम त्यासाठीच आहे. तसं झालं तर जे सीख विचार आहेत ते तुमच्या डोक्यातून जातील, तुमच्या कानावरनं येणार नाहीत. अशी स्थिती आपल्याला निर्माण करायची असेल तर हा जो माझा उपक्रम आहे त्याला भरघोस पाठिंबा द्या, प्रचार करा, लोकांना कळू दे की अरे काय सुंदर आपलं आयुष्य आणि सुंदर भाषा आहे, आपण कसं जगायला हवं आहे ते, नाही का? असो, आता उद्या जगद्गुरू तुकाराम महाराज भाषेबद्दल काय बोलतात त्याच्यावरती उद्या बोलू. आज इथेच थांबतो. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.